नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुम्ही पाहत आहात MHB मराठी न्यूज। आजचा हा व्हिडिओ राज्यातील प्रत्येक कर्जदार आणि नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। गेले अनेक महिने आपण ज्या कर्जमाफीच्या निर्णयाची वाट पाहत होतो, त्याबाबत एक मोठी आणि सकारात्मक हालचाल राज्य शासनाकडून झाली आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेचा नेमका स्टेटस काय? 2 लाखांची कर्जमाफी आणि 50,000चे प्रोत्साहन अनुदान कधी मिळणार? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे समितीचा अहवाल सरकारला सादर झाल्यानंतर आता पुढे काय होणार? या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अर्धवट माहिती नुकसानकारक ठरू शकते। आणि हो, चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर MHB मराठी न्यूजला आत्ताच सबस्क्राईब करा, कारण आम्ही देतो तुम्हाला फक्त आणि फक्त खरी माहिती। काय आहे ही नवीन योजना? मित्रांनो, राज्य सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केली होती। याचे 2 मुख्य भाग आहेत। पहिला म्हणजे ज्या शेतकऱ्यांचे पीक कर्ज थकलेले आहे, अशा शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी देऊन त्यांना कर्जमुक्त करणे। दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे असे शेतकरी जे दरवर्षी वेळेवर आपल्या कर्जाची परतफेड करतात, अशा प्रामाणिक शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये म्हणून त्यांना 50,000 रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान जाहीर करण्यात आले आहे। मागील अनेक दिवसांपासून सरकारकडे ही मागणी केली जात होती आणि अखेर सरकारने याला मंजुरी दिली आहे। पण ही योजना राबवण्यासाठी काही तांत्रिक अडचणी होत्या, ज्यासाठी एका विशेष समितीची स्थापना करण्यात आली होती। परदेशी समितीचा अहवाल आणि डेडलाईन। या योजनेची अंमलबजावणी नेमकी कशी करायची, पात्रतेचे निकष काय असावेत आणि सरकारवर याचा किती आर्थिक भार पडणार, याचा अभ्यास करण्यासाठी परदेशी साहेबांच्या अध्यक्षतेखाली एक अभ्यासगट समिती नेमण्यात आली होती। या समितीने आपला अहवाल एप्रिलच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात देणं अपेक्षित होते। मात्र काही तांत्रिक कारणामुळे याला थोडा विलंब झाला। पण आता मोठी बातमी ही आहे की हा अहवाल अधिकृतपणे राज्य शासनाला सादर करण्यात आला आहे। मुख्यमंत्र्यांनी हा अहवाल स्वीकारला असून त्यांनी स्पष्ट संकेत दिले आहेत की आगामी खरीप हंगाम पावसाळी हंगाम सुरू होण्यापूर्वीच शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरील ओझे कमी केले जाईल। म्हणजेच मे महिन्याच्या शेवटपर्यंत किंवा जूनच्या सुरुवातीला यावर मोठा निर्णय अपेक्षित आहे। मंत्रिमंडळ बैठक आणि GRची प्रतीक्षा। आता तुमच्या मनात प्रश्न असेल की पैसे कधी मिळणार? तर मित्रांनो, प्रक्रिया आता शेवटच्या टप्प्यात आहे। हा अहवाल आता होणाऱ्या पुढील मंत्रिमंडळ बैठकीत मांडला जाईल। या बैठकीत समितीने सुचवलेल्या अटी आणि शर्तींवर चर्चा होईल। उदाहरणार्थ, कर्जमाफीसाठी कट ऑफ डेट काय असेल, कोणत्या बँकांचे कर्ज माफ होणार आणि 50,000 रुपये थेट खात्यात जमा होणार की कर्ज खात्यात वळते होणार, या सर्व गोष्टींचा GR मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर लगेच प्रसिद्ध होईल। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी याला प्राधान्य देण्याचे निर्देश दिले आहेत। त्यामुळे ही शेतकऱ्यांसाठी खरोखरच दिलासादायक बाब आहे। तर शेतकरी मित्रांनो, अहवाल सबमिट झाल्यामुळे आता कर्जमाफीचा मार्ग मोकळा झाला आहे। येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीकडे सर्वांचे लक्ष आहे आणि जसा काही अधिकृत GR किंवा नवीन अपडेट येईल, आम्ही तो सर्वात आधी MHB मराठी न्यूजवर घेऊन येऊ। तुम्हाला काय वाटते? ही कर्जमाफीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हायला हवी का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। हा व्हिडिओ आपल्या इतर शेतकरी मित्रांच्या WhatsApp ग्रुपवर शेअर करा, जेणेकरून त्यांनाही ही अपडेट मिळेल। चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच करा। पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वाच्या अपडेटसह। धन्यवाद।